मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जर या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल त्या उद्देशानं म्हणतोय मी, तर तो शेतकऱ्यांना खर्च झाला पाहिजे. आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार आहे. द्यायचं झालं तर ते कृषी विभागाला वर्ग करू शकतात किंवा जे शाळा नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमधल्या त्या मराठवाड्यातल्या शाळांना निधी देऊ शकतात. निधी खर्च करायचं झालं तर मानसिकता असेल तर तो खर्च करता येतो, परंतु ती मानसिकता सरकारची नाही हे यातून स्पष्ट होतंय. त्यांनी असंही म्हटलंय की काही उद्योजक मित्रांनी इलेक्शन फंड हा दिलेला वाटतोय का तुम्हाला? नाही नाही, मला हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे इलेक्शन फंड नाही आहे, हे त्यांनी सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा विनियोग ताबडतोब करावा. अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या घोषणा झाल्या. जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का, तर काही पडलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असतात.